आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे आहेत. आज पुणे कोर कमिटीची आणि इच्छुकांची तुम्ही बैठक घेतलेली होती, काय चर्चा झाली? त्या पुण्याच्या बाबतीमध्ये बैठका घेतलेल्या आहेत. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांची चर्चा केली, संवाद साधला, कोर कमिटीची चर्चा केलेली आहे. आणि कोर कमिटीची चर्चा करून आम्ही ठरवतोय की भविष्य काळामध्ये निवडणुकीला समोर जाताना कसं जायचं. वेगवेगळ्या प्रकारची भावना लोकांच्या असतात, त्या भावना जाणून घेऊन वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती चर्चा झाली आहे. काही लोकांनी मत मांडलेलं आहे, काही लोकांनी महाविकास आघाडी मत मांडलेलं आहे. आता या सर्व गोष्टीचा फायदा तोटा काय होईल हे बघून आम्ही निर्णय घेऊ. तुमच्या पुण्यातल्या शहर अध्यक्षांनी निर्णय घेतलेला होता, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी राजकीय संन्यास घेईल, त्यांची कशी समज काढली? असं आहे, भावना त्यावेळेला प्रत्येकाची असते. अजून काही निर्णय झालेला नाही, त्यांचा राजकीय संन्यास होणार नाही एवढं बघूया. तुमची म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी तुमची सहमती आहे का प्रदेशात? नाही, आता असं आहे, शेवटी आमच्याकडे प्रस्तावात राष्ट्रवादीचा कुठला आलेला नसेल, मी त्याच्यावर संमती दाखवण्याचा प्रश्न येतोच कुठे. आमच्याकडे कुठे मी मगाची चर्चा केली आहे, असा प्रस्ताव कुठला आलेला नाही आहे. प्रस्ताव आल्यानंतर तो चर्चा करू, पण प्रस्तावात आला नसेल तर त्याच्यावर मी जर तर त्या चर्चा का करावी मला कळत नाही. मनसेला महाविकास आघाडी घेण्यासाठी तुमची सहमती आहे का? कारण दोन्ही ठाकरे गट असेल किंवा मनसेची जी आहे ती चर्चा होती सर. नाही, ठाकरे गट आणि मनसेच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना महाविकास आघाडीमधला एक मित्रपक्ष आमचा नाराज होतोय, अशा प्रकारची चर्चा मी बघितलेली आहे. त्याच्यावर सुद्धा येत्या 1-2 दिवसामध्येच आम्ही चर्चा करू. सगळे एकत्र येऊन लढावं अशा प्रकारची भूमिका आहे. जर तशा प्रकारचा निर्णय घेताना काय झाला तर मग आपण ऑप्शन काय करायचं याची चर्चा आम्हाला करावं लागेल. पुणे महापालिकेसाठी किती जागेसाठी तुम्ही आग्रही आहात? नाही, मी तो अधिकार खालच्या आमच्या कोर कमिटीवर दिलेला आहे. योग्य पदे निवडून येणारे, क्षमता असणाऱ्या ठिकाणीच आपण लढायचं अशी भूमिका घेतली. चला, हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. त्यांनी सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये आज जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये 2 मतप्रवाह आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहार सर, राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.